आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। उर्सामध्ये मौत का कुवा स्टंट करणाऱ्या स्टंटमॅन तरुणाने डिजिटल मीडिया वृत्तवाहिनी व पत्रकारांची मागितली माफी। परभणी जिल्ह्यातील हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क यांच्या उर्साची 119 वर्षांची फार मोठी परंपरा आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या हर्ष उल्हासात हा उरूस 10 ते 12 दिवस भरवला जातो। राज्यभरातून भाविक भक्त येथे दर्शनासाठी येत असतात। त्यातच विविध प्रकारचे मनोरंजन करणारे खेळ देखील इथे असतात। मौत का कुवा हा देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो। अनेक जण हा खेळ बघण्यासाठी विशेष करून इथे येत असतात। मौत का कुवा स्टंट करणारा स्टंटमॅन शेख माजिद तरुणाचा हा मौत का कुवा स्टंट करत असताना चक्कर येऊन अपघात झाला। अपघात झाल्यानंतर त्या तरुणाला शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेण्यात आले आणि रुग्णालयाकडून पोलीस MLC नोंद सुद्धा करण्यात आली। सदरील अपघाताची बातमी डिजिटल मीडिया वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली होती। सदरील तरुणाला झालेल्या अपघातास जबाबदार कोण आहे, मौत का कुवा मालकाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशा आशयाच्या बातम्या देण्यात आल्या। तरी ही बातमी कोणाला न्याय मिळावी या अनुषंगाने प्रसारित केली, पण या तरुणाने बातमी देणाऱ्या पत्रकारावर व वृत्तवाहिनीवर आक्षेप घेतला व मला काही झाले नाही अशा आशयाचा व्हिडिओ प्रसारित केला आणि ही बातमी खोटी आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला। झालेल्या या अपघाताची नोंद पोलीस कारवाईसाठी शासकीय रुग्णालयात MLC क्रमांक 2032 रजिस्टर नोंद करण्यात आली। त्याने प्रसारित केलेल्या व्हिडिओमुळे पत्रकाराला व त्याच्या चॅनेलला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला। झालेल्या प्रकाराबद्दल स्टंटमॅन शेख माजिद यांनी पुन्हा समाज माध्यमावर व्हिडिओ प्रसारित करून बातमीबद्दल आणि पत्रकारांबद्दल बोललेल्या अपशब्दा माफी मागितली आणि ते शब्द त्यांनी मागे घेतले। शेवटी डिजिटल मीडिया सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये नेहमीच पुढे असतो। झालेली घटना, त्याचे गांभीर्य, सत्यता पडताळून बातमी प्रसारित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा डिजिटल मीडिया वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून नेहमीच आहे आणि पुढेही असणार आहे। तो मोटर गाड़ी चलाते हुए स्टंट करते पर ऊपर से मेरे अचानक चक्कर वाते में गिर गया, तो थोड़ा सा सर पे मार लगा और हाथ पे थोड़ा लग गया है। मैं ऐसा भी कुछ ज्यादा ये नहीं है, कुछ नहीं है। मैं दवाखाने में गया, दवाखाने में बताया करा, वहाँ सीधा घर पे आ गया था। जो भी मैंने पत्रकार के बारे में जो भी बोला तो उसको बोलता हूँ, ऐसा मेरा बोलने का मकसद नहीं था। इनके बारे में 1500 क्या तो मेरे मुंह से निकल गया था। वो पत्रकार का काम है उसमें उनको न्यूज लगाने का। मेरा इतना ये ऐसा ये नहीं था कि जो मेरे को इतना ये हुआ, मेरे जो भी था मेरा हाथ को सर को मार लग गया, मैं दवाखाना वही करा, सीधा घर पे आ गया। वो ऐसा किसी का दिल दुख रहा हो तो मैं क्षमा चाहता हूँ। मैं जो सिविल में गया, सिविल से पूरा इलाज वो करके आ गया ना।